शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार, आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार। शिवनेरीवरून मनोज जरांगेंचा ताफा निघाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अजूनही संधी, त्यांनी संधीचं सोनं करावं। जुन्नरमधून मनोज जरांगेंचं फडणवीसांना आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचे नाहीत, हे त्यांचं दुर्दैव आहे का? मुख्यमंत्र्यांना वारंवार टार्गेट केल्याच्या मुद्द्यावरून बावनकुळेंचं विरोधकांना उत्तर। जरांगेंसोबतच्या चर्चेला आम्ही तयार, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू। राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्यव्यापी बैठक सुरू। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। बबनराव तायवडेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक। खराब रस्त्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उबाठा आक्रमक। कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। खराब रस्त्यांचा मुद्दा पेटला। विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजन थोड्याच वेळामध्ये पोहोचणार। नांदेडसह कंधारमध्ये सकाळपासून मुसळधार। कंधारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर नदी नाल्यांना पूर। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील घरावर पॅराशूट कोसळलं। पायलट जखमी, तर घरांचंही नुकसान। राज्यात आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन। प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी। मुंबईत नैसर्गिक विसर्जन स्थळांसोबतच 287 कृत्रिम तलावांचीही निर्मिती। बीडच्या हाटामध्ये जागेच्या वादातून 5 जणांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केला। यात 2 जण गंभीर जखमी झालेत। मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। यवतमाळमध्ये नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पाटण बोरीजवळ वाहतूक ठप्प झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला। मावळमध्ये पोलिसांनी सायबर वॉरियर्स बाबत जनजागृती मोहीम राबवली। यावेळी 50,000 नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं, तर 65 प्रकरणांमध्ये लाखो रुपयांची फसवणूक टाळण्यात पोलिसांना यश आलं। गुहागरमधून 2 शिक्षक दाम्पत्य आणि त्यांची 2 मुलं पंढरपूर इथल्या गोंदवलेकर महाराज मठामध्ये सुखरूप आहेत। हिंगोलीकडे जाताना 2 दिवस मठात थांबल्याची माहिती पोलिसांनी दिली। धाराशिव जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। 231 गावांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं। 92,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं। तातडीनं पंचनामे करा, भरपाई द्या अशी मागणी करतायत गावकरी। साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। अनिल राजाराम मेस्त्री असं मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे। बीडच्या आष्टीतील देवस्थान इनाम जमीन बेकायदेशीर खालसा आणि हस्तांतरण करून विक्री केल्याच्या गुन्ह्यातून सुरेश धस यांना वगळण्यात आलाय। गुन्ह्यातून वगळल्याचा अहवाल पोलिसांनी विशेष न्यायालयामध्ये दाखल केला। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध छोटा मटका म्हणजे सीएम वाघाला जेरबंद करण्यात आलं। चंद्रपूर इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर इथं त्याच्यावर उपचार होणार आहेत। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धारूर तालुक्यातील वाण नदीला पूर आला। पाण्याचा अंदाज न आल्यानं एक तरुण 4 चाकी गाडीसह वाहून गेला। तरुणाचा यात बुडून मृत्यू झालाय। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे सिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जळगावच्या चोपडामध्ये नवसाला पावणाऱ्या मुजुमदार गणपतीची स्थापना करण्यात आली आहे।
वाशिमच्या कामर गावात जल्लोषात गणेशोत्सवाची सुरुवात झाली। यंदा जय भवानी गणेश मंडळानं लाल सुपारीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापित केलेली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीनं ही मूर्ती साकारण्यात आली। दरम्यान दर्शनाकरता गर्दी करतायत भाविक। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। गणपती बाप्पा विराजमान होताच कोकणातील पारंपरिक भजन, जाखडी नृत्य, लोककलेचे सूर दुमदुमू लागलेले आहेत। लोककलेचे एकत्रित दर्शन घडावे याकरता रामदास कदम यांच्या निवासस्थानी दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो। पुण्यात संभाजी भिडेंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दर्शन घेत गणपती बाप्पाची आरती केली। दगडूशेठच्या श्रींसमोर अथर्वशीर्ष पठण महिलांनी त्यांची ती परंपरा कायम ठेवलेली आहे। आज सकाळीच त्यांनी अथर्वशीर्ष पठण केलं। ऋषीपंचमी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं। अथर्वशीर्ष पठणाकरता खासदार सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली। गणपती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये गणेश भक्तांनी दर्शनाकरता गर्दी केली। बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता भाविक दाखल झाले। सरकारनं जाणीवपूर्वक एका दिवसाची परवानगी दिली। एक दिवसाची परवानगी म्हणजे आमची चेष्टा आहे असं मनोज जरांगे म्हणाले। निर्णय कोर्टाचा नाही, सरकारच्या हातात होता, हे सिद्ध झालेलं आहे असं जरांगे म्हणाले। बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आलेली नाही। समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात। गोरगरिबांची मनं जिंकण्याची फडणवीसांना योग्य संधी आहे। देवेंद्र फडणवीसांनी या संधीचं सोनं करावं असं मनोज जरांगे म्हणाले। मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन काय होईल हे लक्षात घ्या असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मराठ्यांविरोधातील अडमुठी भूमिका सोडून द्या असं जरांगे म्हणतायत। मराठ्यांना फडणवीसांकडून अपेक्षा आहेत। आमच्यावर अटीशर्ती लादू नका। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आम्ही आझाद मैदानावर करू शकू अशी परवानगी द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। तुम्ही गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही असं जरांगे म्हणतायत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी चर्चेला तयार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर दूर करणार असं विखे म्हणाले। दरम्यान त्यांनी शांततेच्या मार्गाच्या आंदोलनाचं कौतुक केलं। नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहेत। सिन्नर, येवला, निफाड, नांदगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमधून मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत। मावळमधील तळेगाव चाकण महामार्ग आज वाहतुकीकरता बंद करण्यात आला। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मुंबईकडे मोर्चा निघणार असल्यानं हा निर्णय घेतला गेलाय। शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन मोर्चा आझाद मैदाना मुंबईकडे रवाना होतोय। धाराशिव जिल्ह्यातून 50,000हून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत। आज आणखी मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत। मुंबईतील उद्याच्या मोर्चात ते सहभागी होणार आहेत। सोलापूरमधूनही मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईकडे निघालेत। मुंबईच्या उद्याच्या आझाद मैदानातील आंदोलनात ते सहभागी होणार आहेत। रेल्वेनं मुंबईला जाताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत फिरणार नसल्याचा निर्धार जुन्नरमधील मराठा आंदोलकांनी केला। तर सरकार आंदोलनाकरता परवानगी वाढवून देणार असल्याचा विश्वासही आंदोलकांनी व्यक्त केला। जुन्नरमधून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईकरता रवाना झालेत। उद्या होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत। तर आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी व्यक्त केला। रत्नागिरी शहरात मंत्री नितेश राणेंचे बॅनर लावण्यात आलेत। बॅनरवर आम्ही ओरिजिनल असं लिहिण्यात आलंय। दरम्यान बॅनरबाजीची रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा आहे। शहापूरच्या टेंभा गावात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली। यंदा गावातील एका नागरिकानं ऑपरेशन सिंदूरची थीम दाखवली आहे। दरम्यान देखावा पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे। लेझर लाईटचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। मर्यादेपेक्षा उच्च आवाजात साऊंड सिस्टीम वाजवली तरी कारवाई होणार आहे।